जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। डांबरीकरणाच्या नावावर भक्कास काम मात्र फुकटात नागरिक समाधान। फुकट काम करत असल्यानं कंत्राटदाराची जिल्ह्यात मागणी। आमदारांसाठी गुड फेथचा महामार्ग। आमदारांसाठी काम, नागरिकांसाठी भ्रम। हो, टेंडर नहीं था भैया मेरा। काम तो आप लोगों ने करे ना। टेंडर नहीं था ना मेरा, वो सिर्फ गुड फेथ में काम किया था मैंने। किसका टेंडर है? हाँ, किसका टेंडर है? मेरा नहीं है वो टेंडर। नहीं, आपने काम किया ना, आपके आदमी तो आमदार साहब ने बोले करके मैंने कर दिया उतना सब। सुमित बाबू ने बोलने का काम किया गया। हो, किसने तो बोला था मेरे को भी नहीं मालूम, पर टेंडर नहीं है वो मेरा। नहीं, जिधर आपने काम किए होंगे तो किसी ने आपको बताया होगा जब भी काम किया ना आपने। वो मालूम नहीं मेरे को किसने बोला, गुड फेथ में काम किया बोल दिया ना मैंने। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कंत्राटदाराची कोट्यवधींची देयके प्रलंबित आहे। कर्जबाजारीपणामुळे आत्महत्याचे प्रकार चर्चेत असताना आर्वी शहरात मात्र एक वेगळा चमत्कार घडतोय। येथे कंत्राटदार पैसे न घेता, निविदा न पाहता आणि अर्जाची तसदी न घेता आमदार सुमित वानखेडे यांच्यासाठी गुड फेथ मध्ये काम करत असल्याची खुली कबुली देत आहे। म्हणजे काय तर पैसा नाही, निविदा नाही, दर्जा नाही, पण काम मात्र सुरू। या दिलदारपणामुळे चौरसिया कंत्राटदाराची जिल्ह्याभरात मागणी वाढली असून असे फुकट काम करणारे कंत्राटदार आम्हालाही मिळावेत अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत असल्याची कुजबुज आहे। आर्वी शहरातील प्लायवूड कंपनी ते बसस्थानक या मुख्य मार्गावर डांबरीकरणाचे पॅच वर्क सुरू आहे। मात्र हे डांबर इतके हलक्या प्रतीचे आहे की रस्ता आहे की नुसता काळा रंग असा प्रश्न पडावा। स्थानिक नागरिकांनी विचारणा केली असता संबंधित कंत्राटदारानं अगदी निर्धास्तपणे सांगितले, आमदारांसाठी गुड फेथ मध्ये काम करतोय। हे ऐकून नागरिकही सुखावले, कारण फुकट काम असलं तर निकृष्ट दर्जात चालतो अशी नवी विकास संकल्पना आज बहुधा आर्वीत रुजते। मात्र खरा प्रश्न असा की निविदा निघण्याआधीच काम सुरू असेल तर हे कायदेशीर आहे का? भविष्यात आधी काम नंतर निविदा अशा पद्धतीनं काम मॅनेज होणार का? गुड फेथच्या आड भ्रष्टाचाराला वाट मोकळी करून दिली जात आहे का? जर आमदारांच्या शब्दावर आधीच काम केलं जात असेल तर नंतर निविदा कोणासाठी आणि कशासाठी? हा प्रकार केवळ दिलदारपणा नसून भविष्यातील आर्थिक देवाणघेवाणाची नांदी तर नाही ना, अशी शंका उपस्थित होते आहे। हे काम नागरिकांच्या हितासाठी आहे की उद्याच्या भ्रष्टाचाराची पायाभरणी? जर खरोखरच कंत्राटदार फुकटात काम करत असतील तर आर्वीप्रमाणे जिल्ह्यातील सर्व आमदारांनी असे गुड फेथ कंत्राटदार शोधावेत आणि शासनाचा पैसा वाचवावा अशी खोचक मागणी नागरिकांकडून होते। त्यामुळे आता आमदार सुमित वानखेडे या बोगस दर्जाच्या कामाची चौकशी करणार का, की गुड फेथच्या नावाखाली सगळं गुडघ्याखाली घालणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।